नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या सौम्य, छान, सुंदर, मोहक, प्रेमाच्या ग्रहाकडे जाऊया, शुक्राकडे. हा प्रत्येक स्थानामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये काय-काय दाखवतोय बघा. ज्यांच्या लग्नी आहे, आकर्षक, डौलदार, उठून दिसणारं, मोहक व्यक्तिमत्व दाखवतो. ज्यांच्या द्वितीय स्थानात आहे त्यांचा आवाज सुंदर असतो, सुलभ वक्तृत्व असतं आणि खाण्याचं स्थान असल्यामुळे खाण्याची, पिण्याची आवड असते. पैसा पण खूप असतो कारण शुक्र म्हणजे कॅश. तृतीय स्थानामध्ये शुक्र असेल तर प्रसिद्धी, आशावादी असा लेखक असतो. चतुर्थातलं शुक्र, शुक्र हा चांगला वाहनाचा सुख आहे. शुक्र म्हणजे वाहन सुख चतुर्थामध्ये उत्तम मिळतं. पंचमामध्ये हे प्रणयाचं स्थान आहे. शुक्र प्रणयाचा कारक आहे. त्यामुळे नशीबवान, संततीसाठी, प्रणयासाठी चांगला शुक्र आहे. षष्ठ स्थानामध्ये मोठ्या आतड्याचे त्रास हा दाखवू शकतो. हा औषधशास्त्र पण आहे. त्याच्यामध्ये माणसं काम करतात. सप्तम स्थानामध्ये नाच गाण्याची आवड, कलांची आवड आणि मुळातच वासनेचं मानसिक सौख्य देणारा हा शुक्र आहे. अष्टमामध्ये शुक्र संसर्गजन्य रोगाची शक्यता दिसते. हा शुक्र कुंडलीमध्ये सप्तमाच्या धनस्थानात आला, अष्टमात म्हणजे त्याच्यामुळे सासूरवाडीचा पैसा दाखवतो. इथून धनस्थानाकडे बघतो, मुळातल्या कुंडलीतल्या, त्याच्यामुळे वडिलोपार्जित प्रॉपर्टी पण दाखवतो. तसंच आता नवम स्थानामधला शुक्र हा जोडीदारामुळे भाग्योदय, कारण मुळात निसर्ग कुंडलीप्रमाणे सप्तमेश आहे शुक्र, हा भाग्यस्थानामध्ये आला, सप्तमेश भाग्यात, हा जोडीदारामुळे भाग्योदय असतो. दशम स्थानामध्ये हा कपड्याचा व्यापार, सुगंधी वस्तूंचा व्यापार असं करतो. शिवाय चैनीचं आयुष्य, कारण हे लक्झरीज आणि कम्फर्ट्स चतुर्थ दशमामध्ये शुक्र दाखवतो. एकादश स्थानामध्ये भिन्नलिंगी मित्रांकडनं खूप लाभ आणतो आणि व्ययस्थानामध्ये शुक्र हा लिखाणासाठी चांगला आहे. हा इथे उच्चीच्या स्थानामध्ये असल्यामुळे अतिशय उत्तम समर्पण असतं आणि गुप्त संबंधांपासून मात्र हा शुक्र जर पापग्रहांबरोबर असेल आणि समजा राहू केतूच्या ऍक्सिस मध्ये अशुभ शुक्र असेल तर गुप्त संबंधापासून जपून राहा, असं हा सावधगिरी दाखवतोय. आपला शुक्र बघा. आपल्याला सगळे ग्रह आतापर्यंत कळले आपल्या कुंडलीत काय करतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही सुरू झालंय तुमचं शिक्षण. बघा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजून एक एपिसोड यातला व्हायचा आहे. तोपर्यंत बाय बाय.